जय सद्गुरु समर्थ कृपा अन्नपूर्णा चॅनलला आपलं स्वागत आहे। तर कशा आहात मैत्रिणींनो, तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार। चला आपण एक रेसिपी बनवूया। आपली रेसिपी आहे मेंदूवडे। रव्याचे मेंदूवडे बनवणार आहोत आपण। तर साहित्य आणि कृती बघूया। चला बरं, हे बघा आपला रवा, हे एक आलू आपण उकडून घेतलेले आहे आणि ही मिरची, अद्रक, हे बघा अद्रक आणि हे थोडासा कढीपत्ता, ही कोथिंबीर, थोडा जिरा, हे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण। हे बघा आपलं मगाशी दिसत नव्हतं तर ही कोथिंबीर, हे थोडा अद्रक, ही जिरा आणि मिरची आपण बारीक कापून आणि थोडी ठेसून घेतलेली आहे। आलू आणि हा रवा, हे तांदळाचं पीठ 2 चमचे घ्यायचे। चला आपण आता बनवून घेऊया। हे बघा आपण 2 ही भांडी इथे टाकूया पाण्याची। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। जिरा टाकूया आणि हे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे ते टाकूया। आणि हे आलू आहे ना, त्याला आपण किसून आणि त्याच्यात टाकूया। हे बघा, आणि याच्यात आपण ऑइल टाकूया, 1 चमचा ऑइल टाकूया। हे बघा, हे 1 चमचा ऑइल टाकलेलं आहे मी। आणि उकळी आली आपण त्याच्यात रवा टाकूया। चवीनुसार हिंग, कोणी टाकतं कोणी नाही, मी थोडंसं हिंग टाकते। आपण हिंग टाकूया, एक अर्धा स्पून हिंग टाकलेला आहे। आणि आपण हे घाटून घेऊया। याच्यात रवा टाकूया। हे बघा, हे बघा याच्यामध्ये आपण रवा टाकूया। हा बघा रवा, आणि याला घाटून घेऊया। आपण याच्यात कोथिंबीर टाकूया। हे बघा कोथिंबीर टाकते मी। आणि गॅस बारीक ठेवून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं। हे शिजून घेऊया। गठळ्या होऊ द्यायच्या नाही आपल्याला, म्हणून असं घाटायचं। कधी पण गठळ्या होऊ द्यायच्या नाहीये। आणि याच्यावर झाकण ठेवूया। हे बघा याच्यामध्ये आपण आलू म्हणजे बटाटा टाकूया। हे बघा किसून घेतला मी। आणि हा अद्रक पेस्ट, हे सगळं टाकूया। कोथिंबीर वगैरे, जिरा वगैरे टाकलेलं आहे आपण। आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा हे सगळं मिक्स करून घेऊया। हे आपलं बेटर झालेलं आहे। हे बघा हे मिक्स करून आणि आपण गॅस बंद करून थोडा वेळ वाफेत शिजून घेऊ। हे बघा आपलं बेटर तयार झाले, काढून घेऊया आपण। हे बघा, आणि थंड झाल्यावर आपण मळून घेऊया। हे बघा थंड झालं का आपण मळून घेऊया याला। हे बघा बेटर आपला थंड झालेला आहे, आपण मळून घेऊया। थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचा। हे बघा, आणि तुम्हाला वाटलं मुलांना आपल्या डब्याला द्यायचं तर असं करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थोडंसं गरम करून त्याचे वडे बनवायचे आणि मुलांना डब्याला द्यायचे। हे बघा आपला छान असं बेटर तयार आहे। छान बाइंडिंग आलेली आहे त्याला। तर आपण बनवून घेऊया। हे बघा असं आपल्याला ओला हात घ्यायचा करा पाण्याचा असा। हे बघा ना, असं दोन्ही साईडनी करायचं। हे बघा मेंदूवडा मस्त आपला तयार आहे। असे सगळे मेंदूवडे आपण बनवून घ्यायचे। प्रत्येक वेळेस असं पाण्याचा हात घ्यायचा, असे मेंदूवडे बनवून घ्यायचे। हे बघा लय मोठे नाही बनवायचे, मोठे बनवले ना मग त्रास होतो। कोणाला किती लागतील काय, कोणाला आवडतात, पण खायला खूप खुसखुशीत आणि छान असतात। याच्यात आपण थोडं तांदळाचं पीठ मिक्स करू। हे बघा 1 आणि थोडं 2 स्पून आपण तांदळाचं पीठ मिक्स करून
तांदूळ घ्यायचेच आपले, तांदळाचं पीठ घ्यायचं राहिलं तर हे बघा असं तांदळाचं खूप छान कुरकुरीत होतात मग. हे बघा हे असं मळून एकजीव करायचं सगळं, जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर याच्यात पोहे पण तुम्ही वाटून, पोह्याचं पण वाटून त्याचा भुगा घेऊ शकता, त्याच्यात पण कुरकुरीत होतात. 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. हे बघा हे बघा मेंदू वडा तयार. असे मेंदू वडे बनवून घेऊया आपण. हे बघा आपण वडे तळून घेऊया. गॅस बारीक करूया. मेंदू वडे आपल्याला जेवढे तळता येतील तेवढे तळून घेऊया. असे तळून घ्यायचे. गॅस पटकन बंद झाला आपण चालू करूया. किती सुंदर झालेत बघा मेंदू वडे, खूप सुंदर झालेत. नाही, एक टिप्स लक्षात ठेवायची, आपल्याला जर दह्याचे बनवायचे असले तर दह्याचे पण बनवू शकता, आणि तुम्हाला जर बटाटा टाकून आलू टाकून बनवायचं असलं बनवू शकता. याच्यात जर तुम्ही, आता माझ्याकडं नव्हतं मटर आणि मटरच्या शेंगा आणि गाजर, ते पण असलं तर ते किसून टाकायचं, खूप सुंदर होतं. खूप मेंदू वडे मस्त होतात ना, मुलांना आवडतात, पौष्टिक होतात एकदम. हे बघा असं एकदम खरपूस तळून घ्यायचे. हे बघा छान खुसखुशीत आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत. असे आपण दुसरे पण मेंदू वडे तळून घेऊया. असेच आपण हे पण मेंदू वडे तळून घेऊया. हे बघा आपले मेंदू वडे छानपैकी तयार झालेले आहेत, आणि बघा किती खुसखुशीत, कुरकुरीत खुसखुशीत झालेत. हे बघा एकदम छान झालेत. आणि आपण एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा किती कुरकुरीत, हे बघा, आणि हे खुसखुशीत. हे बघा किती छान मेंदू वडे झालेले आहेत. हे बघा आपले मेंदू वडे छानपैकी तयार आहेत. आणि ही टोमॅटो सॉस आहे, आणि ही आपण त्या दिवशी सारखी चटणी बनवलेली आहे, मिरची टाकून अशी आपण चटणी बनवलेली आहे. तर आपली रेसिपी कशी वाटली ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. जय सद्गुरू.